पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करण्यासंदर्भामध्ये आवाहन केलं। मोदींच्या या आवाहनानंतर कोल्हापूरकरांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्यात। ज्यांना शक्य असेल ते वर्क फ्रॉम होम करतील, मात्र ज्यांचं काम हे फील्डवरचं असेल त्यांना ते कसं शक्य आहे असा प्रश्न उपस्थित केला जातोय। तर काहींनी मोदींनी हा घेतलेला निर्णय भविष्यामध्ये आपल्या फायद्यासाठी असू शक्य आहे, त्या ठिकाणी पायी प्रवास करावा, गाडीचा वापर कमी करावा असं देखील म्हटलेलं आहे। तर कोल्हापूरकरांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी, पाहूयात। कसं पुढे जे आता मला वाटतं कामं चालू आहेत, लोक कामावर जाणार आहे, अचानक हा घेऊन चालणारच नाही। टप्प्याटप्प्यानं थोडंफार बाबा हाय, आता आज 200 रुपये टाकतो पेट्रोल, 150 टाका असं जर कंपाऊंड केलं तर पुढे लोक त्याला हे करतील, सपोर्ट करतील। हे शक्य नाही, 99% शक्य नाही, होणार नाही। कारण आज मी इथला कर्मचारी आहे, आमचं काय भवितव्य पुढं जर ही आता तुम्ही बंद करायला लागला, म्हणजे ऍक्च्युली तुम्हाला पूर्ण बंदच करायचं आहे पेट्रोल डिझेल घेणं। कमी करावा हे तर योग्यच आहे, म्हणजे त्यांनी दूरदृष्टीचा विचार करून पुढे जाऊन आपल्याला त्रास होऊ नये ह्याचाच विचार करून मोदीजींनी हा निर्णय घेतलाय। आणि तो योग्य जरी असला तरी ह्याच्यात म्हणजे जी मजूर वगैरे लोक आहेत, म्हणजे ज्यांना टू व्हीलरवरून जाणं गरजेचंच आहे, त्या लोकांचं कसं होणार आहे की त्यांना कुठेतरी थोडं प्रॉब्लेम येणार आहे। पण त्याच्यासाठी आपण पण जिथं आपण पायी जाऊ शकतो तिथं पायी जायचं, आणि जिथे खरंच शक्य तितकं टाळणं गरजेचं आहे, त्याचा आपल्यासाठीच उपयोग आहे। हां, ज्यांना करता येईल, IT वगैरे ज्यांचे जॉब्स आहेत त्यांना चालेल, खरं ज्यांना डेली सर्व्हिस आहे, 24/24 सर्व्हिस सेल्समध्ये त्यांना जावंच लागेल पर्याय।